नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज यामध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 11 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी खंडपीठ नाही, हे आपलं योग्य आन्सर होईल. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी यामध्ये आहे, पण नवी मुंबई या ठिकाणी नाही, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकाची विक्री व लैंगिक शोषण याविरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतलेला होता? नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकाची विक्री व लैंगिक शोषण याविरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुरक्षित बचपन सुरक्षित भारत हा उपक्रम हाती घेतलेला होता, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोयना ही पश्चिम वाहिनी नदी नाही, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कामसू. आळशीच्या विरुद्ध काय होतं मित्रांनो? कामसू, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखा. मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुस्तक. पुस्तक आहे कर्म आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वेनगंगा, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गट विकास अधिकारी, हा काय असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला पण तुम्ही नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पृथ्वी. पृथ्वी काय? भारताचे पहिले बनावटीचे क्षेपणास्त्र आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो, विभक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संबोधन. काय आहे? विभक्ती संबोधन, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. रीतिवाचक क्रियाविशेषण ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पटकन. पटकन काय शब्द आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण हा शब्द आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र संस्था कोठे कार्यरत आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था केंद्र कोठे कार्यरत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फिलिपाईन्स या ठिकाणी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे डॅडॅस होय. उत्क्रांती म्हणजे डॅडॅस होय. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सावकाश होणारा बदल, त्यांना काय म्हणतात? उत्क्रांती असे म्हटले जाते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, मोहाच्या झाडाच्या डॅडॅसपासून गावठी दारू बनते. मोहाच्या झाडाच्या डॅडॅसपासून गावठी दारू बनते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुले. फुले यापासून मोहाच्या झाडाच्या फुले यापासून गावठी दारू बनते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, नौटंकी हे पारंपरिक नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील हरित क्रांती डॅडॅसला झाली.
भारतातील हरित क्रांती डॅशला झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1965 ते 1966 या दरम्यान हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, पाण्याचे उष्णता प्रदूषण यामुळे होते. पाण्याचे उष्णता प्रदूषण यामुळे होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औद्योगिक सांडपाणी यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, 8 मार्च हा दिवस डॅश म्हणून पाळला जातो. 8 मार्च हा दिवस म्हणून डॅश म्हणून पाळला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळला जातो 8 मार्च. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथ यांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, फेडरेशन कप कोणती ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फेडरेशन कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फुटबॉलशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, मेघालयाची राजधानी कोणती आहे? मेघालयाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शिलाँग. शिलाँग काय आहे? मेघालयाची राजधानी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात. म्हणजे कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू असे म्हटले जाते? आपल्या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोसी नदीला हे बिहारची दुःख अश्रू नदी असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्र देशात आकाशवाणी केंद्र डॅश साली मुंबई येथे पहिल्यांदा सुरू झालेले आहे. महाराष्ट्रात व देशातील आकाशवाणी केंद्र डॅश साली मुंबई येथे पहिल्यांदा सुरू झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1927 साली. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो? जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 31 मे या रोजी जागतिक तंबाखू दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विशाखापट्टणम हे काय आहे बंदर? सर्वात खोल बंदर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आलेला आहे? गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1994 साली गर्भलिंग हा कायदा करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मराठाचे राज्यफूल डॅशला ओळखले जाते. मराठाचे राज्यफूल म्हणून डॅशला ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मोठा बोंढारा. याला काय म्हणतात? मराठाचे राज्यफूल म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? आईस हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॅनडा. कॅनडाचा काय आहे? राष्ट्रीय खेळ हा आईस हॉकी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले? आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1911 रोजी प्रथम राष्ट्रगीत गाण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झालेला आहे? भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अल्बानिया या देशामध्ये मदर तेरेसा यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे? जगातील सर्वात जास्त मतदार असलेला देश कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारत हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 आहे मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आहे मित्रांनो, खशापा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खशापा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कुस्तीशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आहे मित्रांनो, इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते? इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आहे मित्रांनो, जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आहे मित्रांनो, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झालेला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1829 साली बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झाला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आहे मित्रांनो, 100 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? 100 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कुठे आहे? महाराष्ट्रात भारतीय रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आहे मित्रांनो, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बाईट्स. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आहे मित्रांनो, LICची स्थापना डॅश रोजी झालेली आहे. LICची स्थापना डॅश रोजी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.